Hello friends, once again welcome on Google Classroom Teaching Learning Program. We are discussing about the art of comparing. The last lecture we already start this topic. Your examination point of view, it is a very important topic, dear students. How to write this question you should know about it. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरला आपण आर्ट ऑफ कम्पेअरिंग बद्दल माहिती पाहिलेली आहे की बाबा नेमका आर्ट ऑफ कम्पेअरिंग म्हणजे काय हे आपण गेल्या लेक्चरला पाहिलेलं आहे की आर्ट ऑफ कंपेअर मीन्स इंट्रोड्युसर, अनाउन्सर, अँकर. The person who compares a show, introduces the program and the participant is called the master of ceremonies, abbreviated as MC or MC, or the comparee, anchor, announcer and microphone counselor. Controller. Microphone controller. मायक्रोफोन कंट्रोलर मीन्स ज्याच्या हातामध्ये माईक आहे आणि तो पूर्णपणे कंट्रोल करतो आहे, सगळं अनाउन्समेंट करतो आहे, असा जो कंपेरी आहे त्याचे काय कशा प्रकारे आपणाला लिहायचं आहे. नंतर आपण रोल ऑफ अँकर और रोल ऑफ कंपेरीज आपण पाहिलेला आहे की त्याचा रोल काय आहे, त्याची जबाबदारी काय आहे, हे आपण गेल्या लेक्चरला पाहिलं आहे. नंतर प्री रेक्विजिट ऑफ कंपेरिंग, त्याला कम्पेअर करताना कुठले प्री प्लॅन करावं लागतात, पूर्वतयारी, त्याची तयारी कशी असली पाहिजे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नंतर फिलर्स म्हणजे काय ते सुद्धा आपण गेल्या लेक्चरला पाहिलं की बाबा फिलर्स म्हणजे काय की while anchoring the most crucial thing is to keep the audience engaged. Fillers are small performances enactment to keep the audience entertained and attentive. ज्यावेळेस स्टेजवरती थोडासा कार्यक्रम पोस्टपोन होतो, डिले होतो, त्यावेळेस अँकरचं काम असतं की तो प्रोग्राम व्यवस्थित आणि सुरळीत प्रकारे पार पाडावा. ह्यासाठी तो मधनं जोक सांगत असतो, मिमिक्री करत असतो आणि ऑडियन्सला काय करत असतो, एंगेज करत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये एक सॅम्पल दिलेलं आहे, ए सॅम्पल कम्पेअरिंग स्क्रिप्ट. नाउ जस्ट सी अँड अंडरस्टँड दिस सॅम्पल. हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, सॅम्पल दिलेलं आहे की बाबा आपले स्क्रिप्ट कशी असली पाहिजे. जसं की आता इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं की काय म्हणणार तुम्ही, गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. मग या ठिकाणी तुम्ही गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर, वी आर गॅदर्ड हिअर वगैरे वगैरे असं म्हणू शकता. आता ह्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन, I extend a very warm and heartfelt welcome to you on behalf of our college. आवाजामध्ये चढ उतार पाहिजे आणि जणू प्रोग्राम आता घडतो आहे असं सगळं त्या ठिकाणी जो एन्थुसियास्टिक, एनर्जेटिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. टुडे वी हॅव ऑर्गनाइज्ड an evening of song, dance and pageantry for you, giving you a quick exotic taste of India. आता अशा प्रकारे जर तुमची सुरुवात असेल तर ऑडियन्स ते ऐकायला तयार असतात. आणि मग आता आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये वी वेलकम यू इन द मिड्स इन द ट्रॅडिशनल इंडियन वे विथ ए कुमकुम तिलक ऑन द फोरहेड. मग आपले कुंकू लावण्याचा म्हणजे टिळा लावण्याचा कार्यक्रम स्टेजवर पार पडतो आहे ते सांगता आहे. इट इज रेड टू सिग्निफाय ऑस्पिशियस ऑकेजन्स. ह्या ऑस्पिशियस अशा भव्य दिव्य सुंदर अशा कार्यक्रमाचं रेड काय सिग्निफाय करतं ते सुद्धा सांगितलं जातं. द आरती विल रिमूव्ह द एव्हिल आय. आणि जर आरती केल्यानंतर सगळं वाईट जे वातावरण आहे त्यांनी इव्हिल आय विथ सॅक्रेड फायर अँड ट्रम्पेट सिंगिंग द बिगिनिंग ऑफ द फंक्शन्स. अशा प्रकारे आवाजामध्ये चढ उतार करून तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता. हेच असावं असं काही नाही आहे. त्यामध्ये तुम्ही असं पण म्हणू शकता, गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर, we are gathered here for the annual prize distributions or whatever. कुठलाही प्रोग्राम असेल, त्या प्राइज डिस्ट्रीब्युशन असेल, इनॉग्रेशन असेल, वी गॅदर हिअर फॉर इनॉग्रेशन स्पोर्ट्स
इनॉग्रेशन फंक्शन वॉट एव्हर तुम्ही बोलू शकता. दुसरा पॉईंट आहे लाइटिंग द लॅम्प, आपण त्याला मराठीमध्ये दीप प्रज्वलन म्हणतो. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण काय करतो, दीप प्रज्वलन करतो. आय कॉल अपॉन आवर चेअरपर्सन ऑनरेबल डॉक्टर, you can take the name of that person, for example our principal. ओके, मग ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आय कॉल अपॉन आवर चेअरपर्सन ऑनरेबल डॉक्टर सी.व्ही. मुरुमकर टू लाईट द लॅम्प टू सिग्निफाय द ओपनिंग ऑफ आवर इव्हेंट. मग आपले जर इव्हेंट चालू करायचे असेल तर त्यांच्या हस्ते आपण काय करतो, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण तो प्रोग्राम म्हणजे दीप प्रज्वलन करतो आणि प्रोग्राम पुढे नेत असतो. पुढचं आहे अबाउट द इव्हेंट. अबाउट द इव्हेंटमध्ये तुम्ही भरपूर काय लिहू शकता. आवर कंट्री इज हिस्टॉरिकली एन्शियंट, स्पिरिच्युअली डीप, geographically vast and culturally rich. She has traditions, customs and mores which are thousands of years old. The making fast progress in the 21st century. Her music, dance, drama, languages survive and renew themselves continuously through the ages. म्हणजे ज्यावेळेस अनाउन्सर सांगत असतो, आता आपल्या सगळं जे डिस्क्रिप्शन आहे तर तो डिस्क्रिप्शन त्यामध्ये वर्णन करत असतो आणि जणू ते चित्र त्या आपल्या ऑडियन्सच्या डोळ्यासमोर प्रेझेंट होतं. वी ऑफर यू दिस इव्हनिंग ए टँटलायझिंग ग्लिम्स ऑफ इंडियन कल्चर. एक आपण नजर टाकूया इंडियन कल्चरवरती. We shall try to take you to the various corners of India and introduce you the different folk dances hailing from the places, unerringly depicting the geography, history and character of its peoples. Different folk dances. जे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कल्चरचे जे लोकनाट्य असतात, नाट्यछटा असतात, ते आपण आज इथं प्रेझेंट करणार आहोत. मग आपण प्रत्येक इंडियामधल्या प्रत्येक कॉर्नरमधला ह्या ठिकाणी प्रत्येक स्टेटचं कल्चर वेगळं आहे, तिथले फॉक्स वेगळे आहेत, तिथले लोकनाट्य वेगळे आहेत, हे सगळं आपण आज दाखवणार आहोत. The enduring legend of Lord Krishna and his beloved Radha is embodied in the folk dance we are about to present to you, the Lavani. The word Lavani comes from the word Lavanya, which means unearthly beauty. It is the best loved and very popular folk performance originating in our very own state of Maharashtra. This is the description of Maharashtra. आता लावणीचं प्रेझेंटेशन होत आहे, फॉक डान्स होत आहे आणि मग लावणीचं महत्त्व त्या ठिकाणी सांगायचं. It consists of a range of romantic songs in Marathi. The Lavani, like all folk forms, has evolved and changed through the ages. Initially, the Lavani was performed in a baitak or sitting position accompanied by adakari or skillful, subtle facial and gestures. The Lavani then evolved to become Khadi Lavani or Lavani performed in a standing position. पहिल्यांदा बैठकीत असायची लावणी आणि फेशियल एक्सप्रेशनवरनं ते सगळं दाखवलं जायचं. नंतर ती खडी म्हणजे उभं राहून नंतर त्याचा परफॉर्मन्स होऊ लागला. वेअर बाय द परफॉर्मर नॉट ओनली सिंग्स बट डान्सेस अलॉंग विथ द सॉंग्स. द सॉंग्स आर सपोज sung by gopis or milkmaids to epitomize bhakti or devotion to Lord Krishna or the Lord of Love. The songs are a celebration of the love between Lord Krishna and Radha. They depict the playful aspect of their relationship. The Lavani embodies the Shringar Rasa. Shringar means decorating, the dressing up, and Rasa is the mood that is created. आता ज्यावेळेस आपण लावणीबद्दल माहिती सांगत असतो आणि त्याचं महत्त्व पटवून देत असतो, त्यावेळेस अँकरचं काम आहे की पूर्ण गोष्टींचं त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन करणं गरजेचं आहे, त्याची वेगवेगळ्या प्रकारे माहिती सांगणं खूप गरजेचं आहे. आता एंट्री फर्स्ट, लेट्स गेट इन टू द मूड अँड एन्जॉय द
scintillating Lavani performance. Now put your hands together for a round of applause for the wonderful performance. पहिली एंट्री झालेली आहे आणि मग आपण त्या ठिकाणी लावणीबद्दल सांगितल्यानंतर आपण ॲपलॉज म्हणजे उभा राहून आपण राऊंड ऑफ ॲपलॉज टाळ्या वाजवायच्या, टाळ्यांच्या कडकडात त्याचं स्वागत केलेलं आहे. नंतर दुसरी आहे एंट्री नागालँड. नागालँड इज वन ऑफ द कल्चरल रिच नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ इंडिया. द Julian Bamboo Naga dance hails from the state. That was awesome performance. तो परफॉर्मन्स झाला की आपण सांगू शकतो की awesome performance. मग Julian means butterfly. The dance attempts to imitate the movements of the butterfly and dancers wear clothes as colorful as butterflies' wings. मग आता जेवलिन नावाचा डान्स आहे की तो नागालँडमध्ये केला जातो की जो बटरफ्लायसारखा असतो. मग तशा प्रकारचं ते कॉस्ट्युम्स परिधान करतात. देअर मोमेंट्स आर ॲज डेलिकेट अँड ग्रेसफुल ॲज बटरफ्लायज. द डान्सर्स वेअर कॉस्ट्युम्स अँड मोड ऑफ ए रॅबिट स्किन, डिअर अँड अदर ॲनिमल्स. द स्पेशल अट्रॅक्शन ऑफ दिस डान्स इज दॅट the dancers jump on bamboos as they dance with great energy and stamina. Give them a huge round of applause. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही आवाजामध्ये चढ उतार करू शकता. आता एंट्री 4. लेट्स नाव वेलकम आवर व्हायब्रंट नॉर्थ ईस्टर्न डान्सर फॉर अनदर कॅप्टिवेटिंग परफॉर्मन्स. आता कॅप्टिवेटिंग परफॉर्मन्स, अट्रॅक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ द लेट्स स्टार्ट. Sambalpuri is a small district of the state of Orissa which lies to the southeastern part of India. It is rich in ancient Indian arts and crafts. This tiny district is famous for its handloom and waves. The Sambalpuri dance is like many other folk dances, a harvest dance, a celebration dance. हा एक डान्सचा प्रकार आहे, हार्वेस्ट डान्स आहे हा. The hay surrounding the area where the dance is performed. म्हणजे शेतामध्ये हा डान्स केला जातो. बाजूला सगळे शेती असते आणि त्या शेतामध्ये हा डान्स केला जातो. Is set on fire and is fireside. The native folk celebrate a good harvest. पीक चांगलं आल्यानंतर जे कापलेलं पीक आहे ते साईडला असतं आणि ह्या ठिकाणी ते डान्स करत असतात आग लावून, म्हणजे फायर करतात त्या ठिकाणी आणि त्याच्याभोवती गोल राऊंड करून तो डान्स करत असतात. Let's get into the celebratory mode to rejoice a bountiful harvest. अशा प्रकारे अँकरचं काम आहे की प्रत्येकला गोष्टला सांगायचं. आणि मग एंट्री 5. क्लोजिंग ॲड्रेस. We were transported into the world of fog, the natural spring of human heart. As we come to the end of beautiful, colorful evening, let us carry with us memories of a time we'll spent. आता हे झालं क्लोजिंग ॲड्रेस तुमचं. आणि मग त्या ठिकाणी सगळ्यात जो महत्त्वाचा भाग आहे वोट ऑफ थँक्स. तो वोट ऑफ थँक्स आपल्याला लिहायचा आहे. नो प्रोग्राम वुड बी ए सक्सेस विदाउट ए डेडिकेटेड टीम ऑफ पीपल हू वर्क टाइमलेसली बिहाइंड द सीन्स. I take this opportunity to thank each and every member of the organizing team for putting up this brilliant show and transporting us to the plentiful fields of India. We are extremely grateful to our guests for their gracious presence. I would also like to take this opportunity to thank the choreographers, set designers, light operators, and technical support team without whom this program would not have been possible. आता वोट ऑफ थँक्समध्ये आपण सगळ्यांचा आभार मानतो असतो. लास्ट बट नॉट द लीस्ट, थँक यू ऑडियन्स फॉर बिईंग सो सपोर्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह. म्हणजे शेवटी आपण ऑडियन्सचं, प्रेक्षकांचं सुद्धा काय करायचं, आभार मानायचे. कारण प्रेक्षकांशिवाय प्रोग्राम होत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपणाला एक सॅम्पल दिलेला आहे की त्या सॅम्पलच्या माध्यमातून आपण की कशा प्रकारे आपणाला प्रश्न दिला जाईल आणि त्यानुसार आपणाला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. हे आपल्याला आपण सॅम्पलमध्ये पाहिलं की बाबा अशा एवढं लिहिण्यापेक्षा आता आणखी एक पहा, मी तयार केलं आहे कम्पेरिंग, आयडियल फॉर्मॅट फॉर कम्पेरिंग स्क्रिप्ट. कम्पेरिंग, व्हॉट इज कम्पेरिंग, हाऊ टू मेक.
Ideal format for comparing script. Introduction, lighting the lamp. Second point, lighting the lamp. Felicitations, welcome song, introductory note, then main events and vote of thanks. आता वन बाय वन वी विल राईट इट. आता ह्या ठिकाणी आपण मगाशी जसं आपण पाहिलं की इंट्रोडक्शनमध्ये काय आलं पाहिजे, ह्यामध्ये आपण सुरुवातीला आपण त्या फंक्शन इंडियन कल्चरचं पाहिलं, आपण डान्स, फॉक डान्स, त्याबद्दल माहिती सांगितली. मग ए ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द प्रोग्राम, फंक्शन अँड शो. गुड मॉर्निंग वन अँड ऑल, टुडे वी आर गॅदर्ड हिअर फॉर. नेम ऑफ म्हणजे त्या फंक्शनचं नाव लिहायचं. द गेस्ट हॅव अराइव्ड हिअर, लेट्स वेलकम देम विथ ए थंडर ऑफ ॲपलॉज. आता गेस्ट येत आहेत, मग त्यांना थंडर ऑफ ॲपलॉज, आपण त्यांचं टाळ्यांच्या गडगडामध्ये स्वागत करूया. म्हणजे टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया असं आपण इंट्रोडक्शन पेजमध्ये सांगू शकतो. लाइटिंग ऑफ द लॅम्प. I call upon the Honorable Chief Guest, whatever Mr. Khan and the Principal of our college, Dr. C.V. Mirimkar, to light the lamp and garland the photos of Mahatma Gandhi, Dr. Babasaheb Ambedkar and Savitribai Phule. I request all the dignitaries to take their respective seats on the stage. Please come over here. हा दुसरा पॉईंट आहे, लाइटिंग ऑफ दी लॅम्प. म्हणजे आपण प्रत्येक ह्या ठिकाणी अशा प्रकारे सुरुवात करायची आहे. नंतर थर्ड पॉईंटमध्ये काय, फेलिसिटेशन्स. फेलिसिटेशन ऑफ द गेस्ट, द प्रिन्सिपॉल, व्हाईस प्रिन्सिपॉल, एस. I request Honorable Principal Dr. C.V. Miramkar to welcome the chief guest, Honorable dash with the bouquet and book, also felicitate with the shawl and srifal. I urge the vice principal to welcome the principal by offering bouquet. Thank you. मग अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. फेलिसिटेशनचा प्रोग्राम आहे, त्यांचं स्वागत, नंतर त्यांचे सत्कार, सर्व आपल्याला ह्या ठिकाणी सत्कार समारंभ आपण त्या ठिकाणी त्यांना श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन, बुके देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढचं आहे वेलकम सॉन्ग. Now I request Mrs. and her team to recite the welcome song. मग कोणी वेलकम सॉन्ग जर केला असेल तर आपण त्या ठिकाणी त्या टीमला त्या ठिकाणी वेलकम सॉन्ग करण्यासाठी अँकरचं काम आहे की पुढे येऊन ते गीत म्हणणं. नंतर इंट्रोडक्टरी नोट. Now I request the Honorable Principal to deliver an introductory speech on the occasions. Thank you sir for aspiring us with the achievement of our college. आणि ह्या ठिकाणी आपण सरांचं भाषण झाल्यानंतर, त्यांचं स्पीच झाल्यानंतर, इंट्रोडक्टरी नोट झाल्यानंतर आपण अशा प्रकारे त्यांना थँक्यू सर फॉर ॲस्पिरिंग अस विथ द अचिव्हमेंट ऑफ आवर कॉलेज. नंतर आहे मेन इव्हेंट्स. मग ह्या ठिकाणी वॉट एव्हर काय असेल ते इव्हेंट्स तुम्ही एका पाठोपाठ एक लिहिणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी फर्स्ट, सेकंड आणि प्रत्येक वेळेस म्हणायचं आय रिक्वेस्ट हॉनरेबल चीफ गेस्ट. नंतर प्रत्येक वेळेस आपण आय रिक्वेस्ट हॉनरेबल प्रिन्सिपॉल, आय रिक्वेस्ट हॉनरेबल चीफ गेस्ट, आणि ह्या ठिकाणी मेन इव्हेंटकडे आपण जाऊ शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी फक्त आपल्याला पॉईंट्स लिहायचे आहेत. नंतर सगळ्यात वोट ऑफ थँक्स. आय कॉल अपॉन, ज्यांना आभार मानायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्यांना स्टेजवरती बोलवायचं. समजलं की अशा प्रकारे आपणाला आपल्याला पुस्तकामध्ये प्रश्न विचार. इमॅजिन दॅट यू आर ए कंपेअर ऑफ प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ऑफ युअर कॉलेज, राईट ए स्क्रिप्ट ऑफ द सेम, यू कॅन टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट. Introduction, a brief introduction of the program, function or show, welcome speech, welcome of all guests, felicitations of the guest, the principal, vice principal, etc. Lighting the lamp, welcome song, main events and vote of thanks. अशा प्रकारे आपणाला the same आपणाला करावं लागेल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण सॅम्पल पण पाहिलेलं आहे, एक फॉर्मॅट पाहिलेला आहे, कशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 4 मार्काला हा प्रश्न विचारला
जाईल त्यावेळेस तुम्ही तो व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला पॉईंटसुद्धा दिले जातील. ते पॉईंट्स तुम्ही काय करायचे, फक्त फिलअप करायचे आहेत. आय होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक आर्ट ऑफ कंपेरिंग. नॉट डिफिकल्ट टॉपिक. जर तुम्ही अँकरिंग ऐकत असाल, सूत्रसंचालन ऐकत असाल, तर सूत्रसंचालन करणारा कशा प्रकारे इंट्रोडक्शन देत असतो, स्वतःची माहिती सांगत असतो, हे जर तुम्हाला समजलं तर त्यात काहीच अवघड नाही. आता ह्या ठिकाणी आय होप यू अंडरस्टँड द टॉपिक आर्ट ऑफ कंपेरिंग. So dear student, thank you very much for listening this lecture. Thank you very much.